बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाअंतर्गत श्री दुर्गादेवी देवस्थान फंड गुहागर यांच्या वतीने 250 मुलींना दत्तक घेण्यात आले। त्यांना शैक्षणिक साहित्य सोबतच बॅग, बॉटल, छत्री, रेनकोट, वह्या अशा शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आले। दुर्गादेवी देवस्थान फंड गुहागर हे दरवर्षी असे अनेक उपक्रम राबवत असतात। यावर्षी हेदवी, अजगोली, काळसूर, कौंढर अशा गावांमध्ये हे कार्यक्रम संपन्न झाले। या कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, सतीश मोरे, निलेश सुर्वे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे असे म्हणाले की एखाद्या मुलीला जर पुढे शिक्षण घ्यायचे असेल आणि तिच्याकडे शिक्षणासाठी पैसे नसतील तर दुर्गादेवी देवस्थान फंड तिला सर्वतोपरी मदत करेल। स्त्रिया आणि पुरुष यांचा समतोल राखण्यासाठी मोदी सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम आणला आहे, असे अध्यक्ष किरण खरे यांनी सांगितलं। टीएमची मोरे साहेब आत्ताच नवनिर्वाचित ते आमचे जिल्हाध्यक्ष झाले। मी जरी दुर्गादेवी देवस्थानचा अध्यक्ष असलो तरी माता एक स्त्री आहे ना, आज आम्ही तिची सेवा करतोय। मग आज त्याच रुजवलं जातं, तिथनं काढलं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी ते लावलं जातं आणि जिथे लावलं जातं तिथे त्याला लोंबी येते, तिथे त्याला पीक येतं। तशीच ही मुलगी आपण वाढवतो, दुसऱ्याच्या घरी देतो आणि ते कुटुंब मोठं करीत असते। हे एवढं महान काम करणारी ही स्त्री आहे। आणि आज मुलीनं तुम्हाला कधीच कमी समजू नका। आज या देशाचं अर्थकारण, या देशाचं अर्थमंत्री कोण आली पाहिजे आणि ते बघण्याचा आनंद दुर्गादेवी देवस्थानला फार मोठा आहे। आणि त्यासाठी आपल्याला जी मदत लागेल ती ठीक आहे, आम्ही शैक्षणिक मदत करतोय। आज असंही एखादी मुलगी असेल की तिला एखाद्या वेगळ्या क्षेत्रात काम करायचं असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर मी निश्चित तुम्हाला या सर्वांसमक्ष सांगतो, तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क साधा। तिला लागेल ती मदत दुर्गादेवी देवस्थान करेल। मला सांगायला एक अभिमान वाटतो की यापूर्वी मोरे साहेब मालघरमध्ये एक मुलगी होती, नाही हो देणारी ती आहे, घेणाऱ्या तुम्ही आहात, मोठं तुम्ही व्हायचं आहे। तर तिने मला एक प्रश्न विचारला की तुम्ही मला जे दिलं होतं ते आज माझ्याकडे भरपूर आता नोकरीमध्ये तिला 1.25 लाख रुपयाची नोकरी। तुम्हालाही सांगतो की उद्या तुम्ही मोठ्या झाल्यात तर दुसऱ्या एखाद्या मुलीला शिकवा गरीबाच्या। आणि कधीही सगळ्यात महत्वाचं सांगतो की हा सन्मान कोणाकोणाचा आहे? हा सन्मान माझ्या बहिणीचा आहे, हा सन्मान माझ्या मावशीचा आहे, हा सन्मान माझ्या आईचा आहे। ज्या ज्या ठिकाणी स्त्री आहे त्या त्या स्त्रीचा हा सन्मान आहे आणि हा सन्मान आम्ही केलाच पाहिजे। मला सांगा, मला जन्म देणारी कोण होती हो? मला जन्म देणारी आईच होती ना। अरे ती सुद्धा एक स्त्रीच होती ना। मग आज याच्यासाठी मोदी सरकारने ठरवलं की या देशामध्ये जो जन्मदर असतो हा जन्मदर प्रचंड प्रमाणात घटत चालला होता। काय होत होतं की 100 मुलांच्या पाठीमागे आपल्या इकडे 60-65 मुली होत्या। समजा ही जगराटी चालेल का? किती मोठा विचार होता। आणि याच्यासाठी मोदींनी हा उपक्रम चालू केला, बेटी बचाओ बेटी पढाओ, की ज्या ठिकाणी मुलगी जन्माला येईल तिचं पालन पोषण नीट व्हावं, ती चांगली शिकावी, मोठी व्हावी, की ज्या योगे पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांचा समतोल राहावा, ह्या उद्देशाने केलेलं हे कार्य। या कार्यामागे फार मोठा विचार आहे त्यांचा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।